गोपीनाथ गडावर मुंडे प्रेमींनी गर्दी केली होती। मुंडे भगिनी आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते। या ठिकाणी लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला गेला। सद्य परिस्थितीवर काही मार्मिक भाष्यही केलं गेलं। पंकजाताईंच्या भाषणा इतकीच उत्सुकता धनंजय मुंडेंच्या भाषणाची होती। गेल्या काही महिन्यात राजकीय आणि वैयक्तिक जीवनात प्रचंड चढउतार पाहायला मिळालेले, आजारपणामुळे बोलण्याला मर्यादा आलेले धनुभाऊ काय करणार हा प्रश्न होता। नेमकं गोपीनाथ गडावर काय घडलं पाहूया। सामान्यांचा, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचा प्रेरणा अशा सगळ्या गोष्टीतून मुंडे साहेबांना मिळाली असेल। त्यांना खूप करायचं होतं। आज पत्रकारांनी मला विचारलं की आज मुंडे साहेब असते तर मी मला नक्कीच ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते, आज ते देशाच्या तिथे त्यांच्या सहकार्यांबरोबर आपल्याला रोज दिसले असते, पण ते नाही। तुम्ही त्यांना कुठे शोधता मला माहित नाही, पण मी तुमच्यात त्यांना शोधते, तुमचे आशीर्वाद त्यांना शोधते। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी या आजारानं ग्रासलं आणि त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या। शिर्डी इथल्या पक्षाच्या अधिवेशनानंतर सार्वजनिक ठिकाणी धनंजय मुंडे यांचं एकही भाषण झालं नाही। परळीतील जगमित्र कार्यालयात त्यांनी जनता दरबार भरवला। मतदारसंघातील कार्यक्रमात ते सहभागी झाले। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कर्तृत्वानं आणि भाषणशैलीनं हजारो चाहते निर्माण केलेत। आज 2 महिन्यापासून आदरणीय धनंजय मुंडे साहेब दुर्दैवी आजारानं अडचणीत होते आणि ते परदेशामध्ये उपचारासाठी गेले। आज काही दिवसापूर्वी विपक्षातून बाहेर आलेत, पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्याच ताकदीनं, तोच चाहता वर्ग महाराष्ट्रात त्यांचा आहे आणि त्याच पद्धतीच्या सभा होतील। आज कुठल्या निवडणुका नव्हती, पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याच ताकदीनं, त्याच जोशानं, त्याच फॉलोअर्स असेल आदरणीय मुंडे साहेबांचा, त्याच सभा महाराष्ट्रात गाजतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।